नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एस बी भालेराव आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वी विषय इंग्रजी युनिट 1.2 अँड्रोक्लॉस अँड द लायन एक्सप्लेनेशन पार्ट 2. अँड्रोक्लॉस रिमेन विथ लायन टिल इट कुड वॉक अगेन. जोपर्यंत सिंह बरा होत नाही तोपर्यंत अँड्रोक्लॉसने त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. ही वुड हंट इन द फॉरेस्ट अँड शेअर हिज फूड विथ द हेल्पलेस बीस्ट. अँड्रोक्लॉस जंगलामध्ये शिकारीसाठी जाऊ लागला आणि त्या जखमी प्राण्याची सेवा करू लागला. एव्हरी डे ही वुड क्लीन अँड ड्रेस द लायन्स वूड. प्रत्येक दिवशी तो त्याची जखम स्वच्छ करायचा आणि त्याच्यावरती पट्टी बांधायचा. सून द लायन वॉज ॲबल टू मूव्ह अबाउट. लवकरच तो सिंह त्याच्या सेवा करण्यामुळे, अँड्रोक्लॉसच्या सेवा करण्यामुळे लवकरच बरा झाला आणि तो चालू फिरू लागला. मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोक्लॉस वेअर एव्हर ही वेंट. आणि बऱ्याचदा ज्या अँड्रोक्लॉस जिथे जायचा त्या ठिकाणी सिंहसुद्धा त्याच्यासोबत जायचा. इन द मीन वाईल अँड्रोक्लॉस मास्टर हॅड कंप्लेंट टू द अथॉरिटीज दॅट ही स्लेव अँड्रोक्लॉस हॅड रन अवे. मधल्या काळामध्ये अँड्रोक्लॉसचा जो मास्टर आहे त्याने तिथल्या शासनाकडे, तिथल्या राज्यकर्त्यांकडे तक्रार केली की त्याचा जो स्लेव आहे, त्याचा जो गुलाम आहे अँड्रोक्लॉस, तो त्याच्या कायद्याला बांधलेला असूनसुद्धा तो तिथून पळून गेलेला आहे, अशी तक्रार त्याने तिथल्या शासनकर्त्याकडे केली. सोल्जर्स वेअर सेंट इन ऑल डिरेक्शन्स टू कॅप्चर अँड्रोक्लॉस. आणि त्यामुळे मग अँड्रोक्लॉसला शोधण्यासाठी शिपायांना सगळीकडे पाठवण्यात आलं. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो बट कुड नॉट फाइंड हिम. आणि ते जे शिपाई आहेत त्या शिपायांनी अँड्रोक्लॉसला सगळीकडे शोधलं, परंतु अँड्रोक्लॉस त्यांना कुठेही सापडला नाही. ॲट लास्ट दे केम टू द फॉरेस्ट वेअर अँड्रोक्लॉस लिव्ड. आणि शेवटी अँड्रोक्लॉस ज्या जंगलामध्ये राहत होता त्या ठिकाणी ते शिपाई येऊन पोहोचले. It so happened that Androclus had gone out alone that day while the lion rested near the cave. आणि योगायोगाने त्या दिवशी अँड्रोक्लॉस एकटाच शिकारीसाठी बाहेर पडला होता आणि सिंह जो आहे तो गुहेमध्ये थांबला होता. गुहेमध्ये तो विश्राम घेत होता. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. आणि त्यामुळे दोघेही त्या दिवशी सैनिकांच्या तावडीत सापडले. द सोल्जर्स टूक देम बॅक टू द सिटी. आणि त्या सैनिकांनी त्यांना पकडलं आणि ते त्यांना पुन्हा त्या राज्यामध्ये घेऊन आले. दे पुट अँड्रोक्लॉस इन द चेन्स इन अ प्रिझम. त्यांनी अँड्रोक्लॉसला साखळदंडामध्ये बांधलं आणि त्याला कैद केलं. दे लायन वॉज केज्ड. आणि सिंहाला पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करण्यात आलं. इन दोज डेज पीपल हू वेअर फाउंड टू बी गिल्टी ऑफ अ सिरियस क्राईम वेअर फेड टू द वाईल्ड बीस्ट ॲज अ पनिशमेंट. त्या काळामध्ये जे लोक गुन्हा करायचे त्या लोकांना, प्राण्यांना खायला दिलं जायचं. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम. आणि एखाद्याच्या मालकाकडून पळून जाणं किंवा मालकाच्या इथून पळून जाणं हा त्या काळी गुन्हा मानला जायचा, खूप मोठा गुन्हा मानला जायचा, सिरियस क्राईम त्यावेळी मानला जायचा. देअरफॉर अँड्रोक्लॉस टू वॉज टू बी थ्रोन टू द वाईल्ड बीस्ट. आणि अशा पद्धतीनं अँड्रोक्लॉसला सुद्धा एका रानटी जंगली प्राण्यांना खाण्यासाठी दिलं जाणार होतं. ऑन द अपॉइंटेड डे द एम्परर अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस. आणि दिवस ठरला. त्या दिवशी अँड्रोक्लॉसला एका हिंस्त्र प्राण्याच्या तावडीत देण्याचं ठरलं आणि त्याचा जो मास्टर आहे त्याचं आगमन त्या निश्चित ठिकाणी त्या स्थळी झालं. द क्राऊड्स चिअर लाऊडली. त्या ठिकाणी खूप मोठा जमाव जमलेला होता आणि ते सर्व जोरजोरात ओरडत होते. द ट्रम्पेटर्स ब्ल्यू द ट्रम्पेट अँड अँड्रोक्लॉस वॉज ब्राउट इन टू द एरिना. आणि तुतारी वाजवणाऱ्यांनी तुतारी फुंकल्या. अँड अँड्रोक्लॉस वॉज ब्राउट इन टू द एरिना. आणि अँड्रोक्लॉसला एरिनात आणला गेलं. एरिना म्हणजे अ ग्राउंड सराउंडेड बाय सीट्स ऑन ऑल साइड्स ऑफ स्पोर्ट्स अँड अदर पब्लिक इव्हेंट्स. हिज चेन्स वेअर अनबाउंड. आणि त्याचे जे साखळदंड होते ते साखळदंड सोडण्यात आले, त्याला मुक्त करण्यात आलं. ही फेल्ट वीक अँड डिसमेड. तो
फारच अशक्त झाला होता आणि तो फार दुःखी होता. ही वॉज सर्टन दॅट दिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. आणि त्याला असं वाटलं की तो त्याच्या जीवनातला शेवटचा दिवस आहे. ॲट द अपोजिट एंड अ गेट वॉज रेस्ड अँड अ फॅरोशियस लायन वॉज रेल्ड इन टू द ॲरिना. आणि त्याच वेळेला त्याच्या दुसऱ्या बाजूला एक गेट उंच करण्यात आलं, एक गेट उघडण्यात आलं आणि त्या गेटमधून एक फॅरोशियस म्हणजे अतिशय हिंस्त्र असा सिंह सोडण्यात आला त्या प्रेक्षागृहामध्ये. इट हॅड बीन केप्ट हंग्री. त्याला अनेक दिवसापासून उपाशी ठेवलं होतं. टू मेक इट मोर फॅरोशियस. त्याला जास्त हिंस्त्र करण्यासाठी त्याला उपाशी ठेवण्यात आलं होतं. अँड्रोक्लॉस वॉज फिल्ड विथ अ फिअर बट ही पुट अप अ ब्रेव्ह फ्रंट. आणि हे सर्व दृश्य बघून अँड्रोक्लॉसला भीती वाटली, परंतु तरीसुद्धा तो या सर्व प्रसंगांना धैर्याने सामोरे गेला. द लायन सॉ अँड्रोक्लॉस अँड रश टुवर्ड्स हिम. त्या सिंहाने अँड्रोक्लॉसला बघितलं आणि तो अँड्रोक्लॉसकडे धावत सुटला. बाउंडिंग अँड रोरिंग. डरकाळ्या फोडत आणि झेप घेत तो सिंह अँड्रोक्लॉसकडे झेपावला. बट सडनली इट स्टॉप इन इट्स ट्रॅक. परंतु अचानक तो त्याच्या मार्गामध्ये थबकला. देन इट मूव्ड स्लोली फॉरवर्ड. आणि तो आता हळूहळू पुढे चालायला लागला. ऑल इट्स रेग सीम टू हॅव मेल्टेड. त्याचा सर्व जो आवेश होता तो कुठेतरी आता मावळला होता. अँड्रोक्लॉस सॉ धिस टू. अँड्रोक्लॉसला सुद्धा हे जाणवलं की सिंह जो आहे त्याचा जो आवेश आहे तो कुठेतरी कमी झाला होता. इच फ्रेंड रिकग्नाइज द अदर. आणि ज्या वेळेस सिंह आणि अँड्रोक्लॉस समोरासमोर आले तेव्हा दोघांनी एकमेकांना ओळखलं. टू एव्हरीवन्स अमेजमेंट द लायन बाउंडेड टुवर्ड्स द अँड्रोक्लॉस अगेन. आणि प्रत्येकाला आश्चर्य वाटलं. तो जो सिंह आहे त्या सिंहाने अँड्रोक्लॉसकडे झेप घेतली. बट वेन इट रिच हिम. परंतु तो जेव्हा त्याच्यापर्यंत पोहोचला, इट बिगॅन टू पर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम. तो जेव्हा त्याच्याजवळ पोहोचला त्याने त्याचं जे नाक आहे ते नाक त्या अँड्रोक्लॉसच्या हातावर घासायला सुरुवात केली. अँड्रोक्लॉस हग द लायन. आणि अँड्रोक्लॉसने सुद्धा त्या सिंहाला मिठी मारली. ही वेफ्ट विथ रिलीफ अँड जॉय. आणि अँड्रोक्लॉस जो आहे तो रडू लागला. त्याच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू तरळले. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर वॉच दिस टेंडर साईट इन अ ग्रेट वंडर. आणि तिथे जमलेले जे सर्व प्रेक्षक आहेत ते सर्व प्रेक्षक आणि एम्परर तो सम्राट त्याचा जो मालक आहे तो सुद्धा हे दृश्य बघत होता. पीपल बिगॅन टू चिअर अँड्रोक्लॉस अँड आस्क फॉर हिज रिलीज. आता सर्व जे प्रेक्षक लोक त्या ठिकाणी जमले होते ते सर्व अँड्रोक्लॉससाठी चिअर्स करायला लागले आणि अँड्रोक्लॉसला सोडून देण्याची मागणी करू लागले. द एम्परर आस्क अँड्रोक्लॉस टू एक्सप्लेन द लायन्स स्ट्रेंज बिहेवियर. आणि त्या सम्राटाने त्या मालकाने सुद्धा अँड्रोक्लॉस असं का वागत आहे, अँड्रोक्लॉससोबत तो सिंह असा का वागत आहे याचं कारण अँड्रोक्लॉसला विचारलं. वेन ही हर्ड द होल स्टोरी द एम्परर वॉज ऑल्सो मूड बाय द ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन द मॅन अँड बिस्ट. आणि ज्या वेळेला त्या सम्राटाने हे सर्व स्टोरी ज्या वेळेला त्याने ऐकली त्यावेळेला त्याला तो सुद्धा हे सर्व ऐकून गहिवरला. बाय द ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन द मॅन अँड बिस्ट. म्हणजे कृतज्ञता आणि मैत्रीचे जे मानव आणि प्राण्यातले जे संबंध आहेत त्याबद्दलची गोष्ट ऐकून तो राजासुद्धा त्याचं मनसुद्धा हेलकावलं. ही ऑर्डर दॅट अँड्रोक्लॉस शुड बी सेट फ्री. आणि त्याने आज्ञा दिली की अँड्रोक्लॉसला मुक्त करण्यात यावं. ही वूड नो लॉंगर बी अ स्लेव. तो यानंतर गुलाम म्हणून काम करणार नाही. तो यानंतर गुलाम असणार नाही. वेन द एम्परर आस्क अँड्रोक्लॉस व्हॉट अदर रिवॉर्ड ही वूड लाईक. आणि एम्पररने म्हणजे सम्राटने राजाने विचारलं की तुला अजून काय बक्षीस पाहिजे किंवा तुला गिफ्ट म्हणून काय पाहिजे. तर त्यावेळेला अँड्रोक्लॉसने रिप्लाय दिला दॅट ही डिड नॉट वॉन्ट एनिथिंग. त्याला काहीही नको आहे फॉर हिमसेल्फ त्याच्या स्वतःसाठी. बट ही वॉन्टेड द लायन टू बी सेट फ्री. परंतु त्याची इच्छा आहे की ज्या सिंहाला कैद करून ठेवलेलं आहे त्या सिंहालासुद्धा त्याच्यासोबत मुक्त करण्यात यावं. हेच त्याच्यासाठी गिफ्ट असेल, हेच त्याच्यासाठी काहीतरी प्राईज असेल. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. आणि राजाने सुद्धा हे जे त्याची मागणी आहे ही जी मागणी आहे ती पूर्ण केली. दोघांनाही राजाने मुक्त केलं आणि दोघंसुद्धा जंगलामध्ये पुन्हा गेले आणि जंगलामध्ये